नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. सध्या नीटची परीक्षा दिली आहे आणि आता अब्रॉडला जाण्याचा विचार चालू आहे. ज्याचे बऱ्याचशा लोकांकडून तुम्हाला सल्ले मिळाले असतील किंवा तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, तर तुमच्या मनी ध्यानी असेल, की आपण अब्रॉडला कमी पैशांमध्ये एम-बी-बी-एस करू शकतो. तर तिथल्या चांगल्या युनिव्हर्सिटीज, चांगलं क्लिनिकल एक्सपोजर असं तुम्ही बऱ्याच ठिकाणाहून ऐकलं असेल. खरं तर ही नाण्याची एकच बाजू. नाण्याची दुसरी बाजू समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाण्याची दुसरी बाजू अशी, की तिथल्या एक्स्ट्रीम वेदर कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना होणारा त्रास, त्याच्यानंतर तिथली भाषा शिकण्यासाठी त्यांना होणारा त्रास, त्याच्यानंतर बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजला परमिशन कमी सीट्सची असल्यानंतर देखील जास्त सीट्स भरल्यानंतर काही विद्यार्थ्यांची तिथनं होणारी हकालपट्टी, त्याच्यानंतर हे सगळं फेस केल्यानंतर जेव्हा ते भारतात येतात, तर तेव्हा एन-बी-ई-एम-एस कडनं घेतल्या जाणारी एफ-एम-जी एक्झाम, जी की अनिवार्य आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जे अब्रॉडमधनं एम-बी-बी-एस करून भारतात आले. तर त्या परीक्षेचा एक सेशन नुकताच 28 जूनला पार पडला, ज्याचा निकाल 7 जुलैला आलाय. तर त्या परीक्षेमध्ये जवळपास 37,448 विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं होतं, ज्याच्यापैकी 4,635 विद्यार्थी फक्त उत्तीर्ण झालेत. याचा अर्थ फक्त 12.38% पासिंग रेशो आलाय. म्हणजे 100 पैकी फक्त 12 विद्यार्थी पास झालेत. बरं, याच्या पूर्वीचा एक सेशन आपण बघितला डिसेंबर 2025चा, तर त्याच्यामध्ये 42,872 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, ज्याच्यापैकी फक्त 10,264 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तेव्हाचा पासिंग रेशो होता 23.9%चा. म्हणजे अक्षरशः जो 5 ते 7 वर्षापूर्वी एफ-एम-जीचा पासिंग रेशो बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज क्लेम करत होत्या, की आमच्या 70 ते 100% पर्यंत आहे. तर त्यांचा सुद्धा निकाल पडून आता 12%, 13% आलाय. खरं तर ही एक स्क्रीनिंग एक्झाम आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी 6 वर्ष घातल्यानंतर त्यांना काही गोष्टी त्यांना येतात का? या मिनिमल बेसिसवरती सोपे कन्सेप्ट्स ठेवून परीक्षा घेतली गेली पाहिजे. पण खरं तर त्या परीक्षेला इतकं टफ करण्यात आलंय, की आता विद्यार्थ्यांना देखील या त्रासाला सामोरे जाण्याची गरज पडते. आणि इथंच सगळ्या समस्या संपत नाही. तर सगळ्यात पुढची, सगळ्यात मोठी दुविधा अशी आहे, की भारतात एफ-एम-जी क्लिअर केल्यानंतर देखील फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएटसोबत होणारी पार्शियलिटी, त्यांना न मिळणारी योग्य वागणूक, त्यांना इतर एम-बी-बी-एस केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांना सगळ्याच गोष्टी येत असताना त्यांना दिला जाणारा कमी सन्मान, दुय्यम स्थानावरती ठेवल्या जाणारी ही जी स्थिती आहे, तर ही अत्यंत बिकट आहे. याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. पण खरं तर ज्यांच्यासोबत झालं, त्यांच्यासोबत वाईटच झालं. पण जे विद्यार्थी आता समोर यावर्षी अब्रॉडला जाण्याची इच्छा ज्यांच्या मनामध्ये, त्यांनी एकदा परत फेरविचार करण्याची सध्याची परिस्थिती आहे. कारण की सगळे संकट इथंच थांबत नाही. तर तुम्ही एफ-एम-जी क्लिअर केल्यानंतर देखील तुम्हाला भारतात आल्यावरती 1 वर्ष इंटर्नशिप कंपल्सरी आहे. बरं, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का बाजूला ठेवल्या, तर मध्यंतरी रशियामध्ये झालेल्या युद्धाच्या दरम्यान आणि कोरोनामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी भारतामध्ये राहून ऑनलाईन लेक्चर्स केलेत, ज्याच्यामध्ये त्यांची वर्ष ते 2 वर्ष वाया गेलेत. तर ह्या वर्ष ते 2 वर्षाला कन्सिडर न करता नॅशनल मेडिकल काउन्सिलने स्ट्रिक्ट रूल्स काढलेत, की त्यांना परत त्यांच्या ज्या देशांमधनं त्यांनी डिग्री घेतली तिथं जाऊन जितके वर्ष त्यांनी ऑनलाईन केलं, तितक्याचं त्यांनी परत तिथं डिग्री कंप्लीट करावी आणि कॉम्पेन्सेशन लेटर घेऊन यावं. त्याच्यानंतर भारतात आल्यावरती 1 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षाची इंटर्नशिप करावी. खरं तर हे धोरण थोडंसं समजण्याच्या पलीकडचं आहे. पण विद्यार्थ्यांनी याच्यात नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. खरं तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतोय. याचा अर्थ हे नाही, की मी तिथे ॲडमिशन करू शकत नाही. मी देखील तुमचं ॲडमिशन तिथं कमीत कमी फीजमध्ये चांगल्या युनिव्हर्सिटीला करून देऊ शकतो. पण तुमच्यासमोर ट्रान्सपरन्सी ठेवणं हे माझं सगळ्यात पहिलं ध्येय आहे. आणि तुम्ही जर का तुमच्या पाल्याची जबाबदारी माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी टाकताय, तर माझी देखील एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी बनते, की मी थोडीशी ट्रान्सपरन्सी या सगळ्या गोष्टींमध्ये ठेवली पाहिजे. तुम्हाला पहिलेच सगळ्या गोष्टींबद्दल अवगत करून दिलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे जर का तुमची ठाम इच्छा असेल, की मी तिथंच एम-बी-बी-एस करू इच्छितो आणि मला ॲडमिशन घ्यायचंय, तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.